आजारी आहे तुम्ही? बोलायला काय झालं? एक, मोबाईलमुळे संवाद संपला. दोन, मोबाईलमुळे माणसं एकलकोंडी झाली. एकटीच बसतात माणसं, येड्या बाबडीत, मोहरीत, शिमिटच्या नळीत, काही तर मोटरसायकलवर टांगड्या टाकून पागल झाली. पागलच झाली. एक, मोबाईलमुळे संवाद संपला. दोन, मोबाईलमुळे माणसं एकलकोंडी झाली. तीन, मोबाईलमुळे माणसं चिडचिडी झाली. चार, मोबाईलमुळे मेंदू हँग झाली. पाच, मोबाईलमुळे डोकेदुखी झाली. सहा, मोबाईलमुळे सांधेदुखी झाली. सात, मोबाईलमुळे दृष्टी गेली. आणि आठ, मोबाईलमुळे झोप गेली. मोबाईल वापरणारी मंडळी झोपत नाही. त्याला जर झोपताना मोबाईल नसला, गोदडीच्या दोरे उपशीत येते. एकानं निम्या रात्री गोदडी फाडली, टरटरा गोदडी फाडली. त्याचा बाप म्हणला, यानं काल खाट मोडली ना आज गोदडी फाडली, याला झालं काय? त्याच्याही म्हणली, सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडीला हा. म्हणून महिला मंडळाला महाराज म्हणून सांगत नाही, पण तुमचा मुलगा म्हणून सांगतो, ह्या पोरांना मोबाईल खेळायला जरा कमी द्या. कमी द्या, नाही देऊच नका. यांना खायला काजू चारा ना, बदाम चारा ना, कोण नको म्हणलं तुम्हाला? चांगलं यांना शिकवा ना. यांना कशाला मोबाईल? यांच्याकडे कशाला मोबाईल पाहिजे? पोरांना मोबाईलला गेम कोणत्या कोणत्या रे? पबजी, अजून पीपल, जोरात बोला, कोणती? पबजी काय झालं? नाही, हे बंद करा. आणि हे काळाची मोबाईल काजू द्या, बदाम द्या, व्यायाम द्या. 5 वाजता यांना जरा फिरवून आणा, यांना शिकू द्या. रविवारी नवरा बायको सुट्टी असते, जरा पोरांमध्ये बसा, गप्पा हाणा. आमचं तुमचं एकच झालंय. माझ्या घरात सुद्धा एक दिवस असं होणार आहे. माझा